इयत्ता 5वी स्कॉलरशिप बुद्धिमत्ता. आजचा टॉपिक आहे क्रम ओळखणे स्वाध्याय 3.1, ज्यामध्ये आपण उपघटक बघणार आहोत. संख्या मालिका. प्रश्न: संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या ओळखा. मित्रांनो, पहिली संख्या आहे 23, त्यानंतर आहे 54, त्यानंतर 85, 116, त्यानंतर प्रश्नचिन्ह. आता या सगळ्या संख्यांचा जर विचार केला तर मित्रांनो, या सगळ्या संख्यांमध्ये 31चा फरक आहे. म्हणजे 23 अधिक 31, 54, 54 अधिक 31, 85, 85 अधिक 31, 116 आणि 116 मध्ये जर आपण 31 मिळवले तर या ठिकाणी बघू शकतो आपण 6 आणि 1 7, 3 आणि 1 4. उत्तर आलं 147. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 147. मित्रांनो, प्रत्येक संख्येमध्ये 31चा फरक आहे. म्हणजे 116 नंतर येणारी संख्या असेल 147. प्रश्न दुसरा: 31, 37, 41, 43 आणि त्यानंतर मित्रांनो क्रमवार येणारी संख्या असेल 47. या आहे क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या. 31 नंतर पुढची मूळ संख्या 37, 41, 43 आणि त्यानंतर पुढची मूळ संख्या आहे 47. म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 47. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे 8, 15, 24, 35. त्यानंतर प्रश्नचिन्ह. 35 नंतर क्रमाने येणारी संख्या ओळखायची आपल्याला. मित्रांनो, या ठिकाणी या वर्गसंख्या वजा या ठिकाणी 1 केला आहे. म्हणजे 3चा वर्ग 9, 9 वजा 1 8. त्यानंतर 4चा वर्ग 16, 16 वजा 1 15. त्यानंतर 5चा वर्ग 25, 25 वजा 1 24. त्यानंतर 6चा वर्ग 36, 36 वजा 1 35. आता 6चा झाला, त्यानंतर 7चा वर्ग 49 आणि 49 मधनं 1 वजा केला की आपल्याला उत्तर मिळेल 48. म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 48. मित्रांनो, वर्गसंख्या वजा 1. 3चा वर्ग वजा 1, 4चा वर्ग वजा 1, 5चा वर्ग वजा 1, 6चा वर्ग वजा 1 आणि 7चा वर्ग वजा 1. म्हणजे 35 नंतर क्रमाने येणारी संख्या पर्याय क्रमांक 4 48. प्रश्न चौथा. मित्रांनो, 121 ही वर्गसंख्या आहे. 11चा वर्ग 121. त्यानंतर 12चा वर्ग सोडला, 13चा वर्ग घेतला 169. 14चा वर्ग सोडला, 15चा वर्ग घेतला 225. त्यानंतर 16चा सोडला, 17चा वर्ग 289. त्यानंतर 18चा वर्ग सोडून द्यायचा आणि त्यानंतर 19चा वर्ग आहे 361. म्हणजे 1 सोडून पुढचा वर्ग या ठिकाणी वर्गसंख्या घेतलेली आहे. म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न 5वा. मित्रांनो, प्रश्न 5 मध्ये जर आपण अंश बघितले तर 5 नंतर 6 अंश आला, नंतर 7, नंतर 8, नंतर पुढे क्रमाने येणारा जो अपूर्णांक असेल त्या अपूर्णांकाचा अंश 9 असेल आणि छेद जर बघितला आपण तर 7, 6, 5, 4 आणि त्यानंतर पुढचा छेद असेल 4 नंतर 3. म्हणजे 9/3 हे आपलं उत्तर असेल. म्हणून 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न 6वा. 13, 19, 26, 34 प्रश्नचिन्ह. 34 नंतर येणारी क्रमाने 34 नंतर येणारी पुढची संख्या कोणती असेल ती आपल्याला ओळखायची. मित्रांनो, 13 मध्ये 6 मिळवले 19 झाले. त्यानंतर 19 मध्ये 7 मिळवले 26 झाले. 26 मध्ये 8 मिळवले 34 झाले. 34 मध्ये आता आपल्याला 9 मिळवायचे. मग या ठिकाणी आपण बघू शकतो 34 अधिक 9, 9 आणि 4 13, हातचा आला 1, 3 आणि 1 4. म्हणजे उत्तर आलं 43. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 43. मित्रांनो, अगोदर 6 मिळवले, नंतर 7 मिळवले, नंतर 8 आणि नंतर 34 मध्ये 9 मिळवले. उत्तर आलं 43. प्रश्न 7वा. 8, 27, 64, 125 प्रश्नचिन्ह. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या जर घनपाठ असतील तर तुमच्या लगेच लक्षात येऊ शकतं. 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64, 5चा घन 125 आणि 6चा घन 216. म्हणजे क्रमवार येणाऱ्या या घनसंख्या आहेत. म्हणून 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 216. प्रश्न 8वा.
5, 7, 10, 15 प्रश्नचिन्ह. मित्रांनो, या ठिकाणी या मूळ संख्यांच्या फरकाने वाढत जाणाऱ्या संख्या आहेत. म्हणजे पहिली मूळ संख्या 2, त्यानंतर 3, नंतर 5 आणि नंतर येणारी मूळ संख्या 7. बघा, 5 आणि 7 मध्ये 2चा फरक, 7 आणि 10 मध्ये 3चा फरक, 10 आणि 15 मध्ये 5चा फरक, म्हणजे क्रमवार येणाऱ्या मूळ संख्यांचा फरक आहे. मग आता 5 नंतर येणारी मूळ संख्या आहे 7. मग 15 मध्ये आपण 7 मिळवले, 15 आणि 7 झाले 22. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 22. प्रश्न 9वा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला अगोदर ज्या समसंख्या आहेत त्यांच्या या पद्धतीनं जोड्या लावायच्यात. त्यानंतर प्रश्नचिन्हाच्या जागी ही संख्या असेल. त्यानंतर आता 8 आणि 17, 17 नंतर 35, 35 नंतर 71. तर या ठिकाणी काय झालं आहे, वरच्या बाजूला गुणिले 2 आणि अधिक 2 मिळवायचे आणि त्यानंतर खालच्या बाजूला गुणिले 2 आणि अधिक 1, म्हणजे 4 गुणिले 2 अधिक 2, 4 दुणे 8 अधिक 2 10, 10 गुणिले 2 अधिक 2, 10 दुणे 20, 20 अधिक 2 22, 22 गुणिले 2 म्हणजे 44 आणि 44 अधिक 2 46, म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या असेल पर्याय क्रमांक 2. आणि त्यानंतर खाली बघा गुणिले 2 अधिक 1, म्हणजे ज्या विषम संख्या आहेत त्यामध्ये गुणिले 2 आणि अधिक 1. 8 गुणिले 2, 8 दुणे 16, 16 अधिक 1 17, 17 गुणिले 2, 17 दुणे 34 अधिक 1 35, 35 दुणे 70, 70 अधिक 1 71. या पद्धतीनं हा संख्यांचा क्रम आहे. मग 9व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 46. प्रश्न नंबर 10. मित्रांनो, या क्रमवार संख्यांमध्ये 7चा फरक आहे. म्हणजे 11 अधिक 7 18, 18 अधिक 7 25, 25 अधिक 7 32 आणि 32 मध्ये जर 7 मिळवले तर उत्तर असेल 39. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. मित्रांनो, प्रत्येक संख्येमध्ये 7 7 मिळवले, म्हणजे 11 मध्ये 7 मिळवले, 18 18 मध्ये 7 मिळवले, 25 25 मध्ये 7 मिळवले, 32 आणि 32 मध्ये जर 7 मिळवले तर 39 उत्तर येतं. म्हणून 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 11. 5 7 11 13 17 19 29 31. त्यानंतर प्रश्नचिन्ह. मित्रांनो, या आहेत जुळ्या मूळ संख्या आणि क्रमवार येणाऱ्या जुळ्या मूळ संख्यांच्या जोड्या आहेत. 5 7 नंतरची जोडी येते 11 13, त्यानंतर जुळ्या मूळ संख्यांची जोडी येते 17 19, त्यानंतर येते 29 31 आणि त्यानंतर पुढची जुळ्या मूळ संख्यांची जोडी आहे 41 43. मित्रांनो, जुळ्या मूळ संख्या म्हणजे ज्या दोन मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो त्याला आपण जुळ्या मूळ संख्या म्हणतो. आणि 29 31 ही जी जोडी आहे त्यानंतर पुढची जोडी येते 41 आणि 43ची. म्हणून 11व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 12. मित्रांनो, या ठिकाणी ज्या समसंख्या आहेत त्यामध्ये 7चा पाढा तयार होतोय. 7 1 7, 7 दुणे 14, त्यानंतर 7 3 21. आणि ज्या विषम संख्या आहेत म्हणजे 1 3 5 7, तर या ठिकाणी 6चा पाढा तयार होतोय. 6 1 6, 6 दुणे 12, 6 3 18 आणि प्रश्नचिन्हाच्या जागी 6 चौक 24. म्हणून 12व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 24. प्रश्न नंबर 13. संख्या आहे 13 15 19 27 प्रश्नचिन्ह. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये एकक स्थानच्या संख्येतून दशक स्थानची संख्या वजा करायची आणि जे उत्तर येईल जे उत्तर असेल तेवढी त्या ठिकाणी काय करायची, त्या संख्येमध्ये मिळवायची, म्हणजे पुढची संख्या मिळते. म्हणजे या ठिकाणी आता 3 आणि 1 म्हणजे एकक स्थानची संख्या 3, त्यामधून 1 वजा केला, 3 मधून 1 गेला, 2 राहिले, म्हणजे 13 अधिक 2 झाले 15. त्यानंतर पुन्हा 15 मध्ये काय करायचं, 5तून 1 गेला म्हणजे एकक स्थानच्या संख्येतून दशक स्थानची संख्या वजा केली, 5तून 1 गेला 4. मग जे उत्तर आलं 4 ते 15 मध्ये 4 मिळवले 19 झाले. मग त्याच पद्धतीनं 9 मधून 1 गेला 8 राहिले. मग 8 19 अधिक 8 केलं, उत्तर आलं 27. पुन्हा 27 मध्ये एकक स्थानच्या संख्येतून दशक स्थानची संख्या वजा करायची, 7तून 2 गेली, खाली राहिले 5. मग 27 अधिक 5 केलं तर उत्तर येतं 27 आणि 5 32. म्हणजे 13व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3.
प्रश्न नंबर 14. संख्या आहेत 11, 12, 16, 52, प्रश्नचिन्ह 92, 96. मित्रांनो, या ठिकाणी काय करायचं आहे, एकक स्थानची जी संख्या आहे त्या एकक स्थानच्या संख्येचा वर्ग हा संख्येत मिळवायचा आहे. एकक स्थानच्या संख्येचा वर्ग मिळवल्यास पुढची संख्या तयार होते. म्हणजे 11मध्ये एकक स्थानी 1 आहे, 1चा वर्ग 1. मग 11मध्ये 1 मिळवले 12. मग पुन्हा 12मध्ये एकक स्थानी 2, 2चा वर्ग 4. मग 12मध्ये 4 मिळवले 16. 16मध्ये एकक स्थानी आहे 6, 6चा वर्ग 36. 16 अधिक 36 केलं, उत्तर आलं 52. पुन्हा 52मध्ये एकक स्थानी आहे 2, 2चा वर्ग 4. मग 52मध्ये 4 मिळवले, उत्तर आलं 56. प्रश्नचिन्हाच्या जागी 56 ही संख्या येईल. म्हणून 14व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, 56. याच पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, हा 15वा प्रश्न आहे. 12/7, 10/7, 8/7, 6/7 आणि प्रश्नचिन्ह. 15व्या प्रश्नाचं उत्तर काय असेल ते मला तुम्ही कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.